आता पाहूया दुसरा अंक। या दुसऱ्या अंकात भाजप विरुद्ध विरोधक असा सामना रंगला। विरोधक भाजप आणि महायुतीवर अक्षरशः तुटून पडले, तर दुसरीकडे तावडेंना त्यांच्याच पक्षातून कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय का, अशीही चर्चा सुरू झाली। मला बीजेपी वाल्यांनी सांगितलेलं 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत। महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पाळत ठेवली गेली। पण कदाचित हे त्यांचा आपापसातलं गँगवॉर सुद्धा असू शकेल। एकीकडे विरार मधल्या विवांता हॉटेलमध्ये पैसे सापडल्यावरून गदारोळ सुरू होता, तर दुसरीकडे बाहेर विरोधकांनी तर्कवितर्क लावत वेगळीच थिअरी मांडली। ती म्हणजे महाराष्ट्र भाजपच्या बड्या नेत्यानेच विनोद तावडेंविरोधात कट रचल्याची। पहिला बॉम्ब फोडला तो बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी। भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं का असं 5 कोटी घेऊन वाटप करण्याकरता आल्यात, त्यातले काही लाख, म्हणजे मला अगोदर विश्वास नव्हता का एवढा मोठा केंद्रीय नेता अशा प्रकारे वाटप करेल, पण दुर्दैवाने ते खरं ठरलं। आज हॉटेलमध्ये पैसे पकडले गेल्या, डायऱ्या पकडल्या गेल्या, लॅपटॉप पकडले गेले, तिकडे डायऱ्यांवर नावं लिहिलेली आहेत, त्यांना कोणाला किती के म्हणजे 1000, 300 के, 400 के, म्हणजे 3 लाख 4 लाख असं एकेका कार्यकर्त्याला दिलाय, ते डायरीमध्ये नोंद आहे। कॅशवरून झालेल्या क्लॅशवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी कमेंट दिली नसती तर कदाचित तावडेंनाही आश्चर्य वाटलं असतं। मात्र राऊतांनी नुसती कमेंट नाही तर तावडेंचे दुश्मन म्हणून महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे बोट दाखवलं। हा अंतर्गत विषय असला तरी पण पैसे सापडले। बहुजन विकास आघाडीच्या लोकांना महाराष्ट्रभरात इतके पैसे वाटले जात आहेत प्रमुख नेत्यांकडून, कोणी पकडलं गेलं नाही। याचा अर्थ गृह खात्याकडून पाळत ठेवली गेली विनोद तावड्यांवर। महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पाळत ठेवली गेली आणि विनोद तावडे या जाळ्यामध्ये पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं मला सारखं वाटतंय। आता महाराष्ट्राच्या गृह खात्यावर म्हणजेच देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना संजय राऊतांनी कोणतं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय ते कान देऊ नये का? विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली। विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होतील। हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं। ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते। राऊतांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडून तावडेंना प्रश्न विचारण्यात आला। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात, त्यामुळे तुमच्या विरोधात कारस्थान रचलं आहे। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे, बरोबर, त्यामुळे असा काही विषय नाही। उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या एक पाऊल पुढे जा थेट राजकीय गँगवॉरचा आरोप केलाय। ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, पण कदाचित हे त्यांचा आपापसातलं गँगवॉर सुद्धा असू शकेल। भाजपांतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल। मात्र स्वतः विनोद तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही। मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषद मिळवलेलं आहे, मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे, त्यामुळे शंका आली असेल त्यांनी केलं असेल, निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी।
एवढ्या प्रतिक्रियेनंतर देखील काही प्रश्न अनुत्तरित राहतात। विनोद तावडे विरारमध्ये येणार आहे याची टीप ठाकूरांना कुणी दिली? हॉटेलमधून जप्त करण्यात आलेली नेमकी रक्कम किती आणि कुणाची? रक्कम किती का असेना ती हॉटेलात कशी आणि कशासाठी आली? या प्रश्नांची ठोस उत्तरं मिळणार का आणि कधी? की तोपर्यंत मतदार राजानं ईव्हीएमचं बटन दाबलेलं असेल। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।